सांगाल? नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर आदमाने. स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये आपल्या देवाची या द्वारी या चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र द्वारका धाम येथे आणि श्रीकृष्णाची सोन्याची नगरी ज्या समुद्र किनाऱ्यावर वसली होती त्या समुद्र किनाऱ्यावर आपण आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता श्री भडकेश्वर महादेव मंदिर अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरच वसलेलं आहे. आणि आता ह्या संपूर्ण समुद्र किनाऱ्याचा आणि येथील परिसराचा आपण अवलोकन करणार आहोत आणि संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवते. चला भेटूया आता. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्री क्षेत्र द्वारका धाम येथे. आत्ता आपण द्वारकेच्या समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि हे समोर जे बघत आहात ते आहे भडकेश्वर महादेव मंदिर. अगदी समुद्राला लागूनच हे मंदिर स्थित आहे. आज आपण द्वारका धाम दर्शनास आलेलो आहोत, तर आता द्वारकेचा समुद्र बघूया. चला. तर आत्ता आपण आलेलो आहोत द्वारकेच्या समुद्र किनारी. हा आहे अथांग असा अरबी समुद्र. ही द्वारकेला येण्याची माझी दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा प्रचंड भरती होती आणि हे बाजूला खडक दिसत आहे तिथपर्यंत पाणी भरलेलं होतं. आता ओहोटी आहे कारण की नुकतीच पौर्णिमा होऊन गेलेली आहे. हा आहे अरबी समुद्र, अथांग दूरवर असा पसरलेला. रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, परंतु काही हरकत नाही, आपल्याला छान सुंदर असा सनसेट बघायला मिळणार आहे. तर हीच ती द्वारिका नगरी समुद्राच्या किनाऱ्यावर उभी ठाकलेली. आणि या संपूर्ण द्वारकेचा आता आपण मंदिरही बघणार आहोत आणि सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तत्पूर्वी समुद्र किनाऱ्यावरचा आज आनंद घेऊया. समोर दिसत आहे अथांग पसरलेला असा हा अरबी समुद्र आणि याच समुद्रात ती सोन्याची द्वारका विलीन झालेली आहे. बघू शकता तुम्ही दूरवर हा नजारा, अथांग असा पसरलेला समुद्र. अरबी समुद्र भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर द्वारका वसलेली आहे. आपण सर्व जाणतात श्रीकृष्ण हा जलपुरुष होता. महाभारतात 3 जलपुरुष होते, कृष्ण, भीष्म, आणखीन कर्ण. जलपुरुष याचा अर्थ असा होतो ज्यांचा जन्मतः संपर्क पाण्याशी आला, ते सर्व जलपुरुष. जन्मतःच भीष्माचा संपर्क गंगा नदीशी आला होता. कर्णाला कुंती मातेने गंगा नदीत सोडून दिलं होतं आणि जन्मतःच भगवान श्रीकृष्ण यमुना मातेचा त्यांना स्पर्श झाला होता, म्हणून हे जलपुरुष. अर्थातच भगवंतांना जल खूप प्रिय होतं आणि जरासंधाने मथुरेवर अनेक वेळा आक्रमण केली आणि त्या आक्रमणाने हैराण होऊन त्रस्त होऊन मथुरा सोडून सर्व मथुरावासियांना आणि आपल्या लोकांना घेऊन भगवंत या समुद्र किनारी आले होते आणि येथेच वसली होती सोन्याची द्वारका. काय विलोभनीय ते दृश्य असेल जेव्हा इथे सोन्याची द्वारका स्थित असेल, याची आपण कल्पना करू शकता. अद्भुत, निसर्गरम्य, अद्वितीय. आणि या द्वारका तीर्थक्षेत्रीच भगवंतांचं द्वारकाधीश धाम पण आहे, परंतु तिथे आपल्याला मोबाईलचं शूटिंग घेता येणार नाही. तर या अथांग, अविस्मरणीय, अवर्णनीय आणि सखोल अशा समुद्रात द्वारका विलीन झाली. तोच हा अरबी समुद्र आणि श्रीकृष्णाची आवडती नगरी द्वारका. असं म्हणतात द्वारका सोन्याची नगरी होती. काय अद्भुत सौंदर्य असेल त्या सौंदर्याने झळाळती, झगमगती. आणि विचार करा, जर द्वारका सोन्याची होती तर तिथली प्रजा किती सुखी, संपन्न आणि सगळी जनता किती तृप्त असेल त्यावेळची, याची आपण कल्पना करू शकतो. आता आपण पलीकडच्या तीरावरून याचं अवलोकन करूया. इथे समोर दीपगृह दिसत आहे आणि दूरवर पसरलेला समुद्र दिसत आहेत. तर आपण चर्चा करत होतो की श्रीकृष्ण हे जलपुरुष होते, जलाशी त्यांचं किती निकटचं नातं होतं आणि म्हणूनच या पश्चिम किनाऱ्यावर जरासंधाच्या वारंवार होणाऱ्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी आपल्या लोकांना घेऊन पश्चिम किनाऱ्यावर येऊन त्यांनी द्वारका नगरी विसावली. आज मी द्वारकेत आहे, अतिशय आनंद होत आहे हे सगळं दृश्य तुम्हाला दाखवताना. आणि समोर आहे भडकेश्वर महादेव मंदिर. अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरच ते आहे. जसं की सांगितलं, द्वारकेचे दर्शन घेण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस आले तेव्हा प्रचंड भरती होती. हे जे खडक आता ओपन दिसत आहेत, उघडे दिसत आहेत, तिथपर्यंत पाणी येऊन खूप जोराच्या लाटा आदळत होत्या. त्या मानाने आज समुद्र थोडा संथ आहे. तर आपल्या भगवंत परमात्म्याला, त्याच्या यादव कुळाला, त्याच्या सुवर्ण द्वारका नगरीला स्वतःत विलीन करून घेणारा हा अथांग असीम असा समुद्र. आशा आहे तुम्हाला
हा व्हिडिओ आवडेलच. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि द्वारकेची पूर्ण माहिती, पूर्ण व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर येतच राहतील. आता सूर्यास्ताची वेळ होत आहे. सुंदर असा नजारा, अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि या समुद्रात विलीन झालेली भगवान श्रीकृष्णाची द्वारका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.